सकला त्याचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। कोरोना महामारीच्या काळात जिल्हा ग्रामपंचायत संघ धुळेच्या कर्मचाऱ्यांना पगार अदा करत नाही म्हणून गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन। जिल्हा ग्रामपंचायत संघ धुळेतर्फे कोरोना महामारीच्या काळात संकट सुरू असताना महाराष्ट्र शासनाने 28 एप्रिल 20 रोजी जो आदेश जारी केला, ग्रामपंचायतीच्या वसुलीवरती 50% नुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात रक्कम द्यावी आणि उर्वरित रक्कम ही ग्रामपंचायतीने ग्राम निधीमधूनच अदा करावी। कर्मचाऱ्यांची पगाराची छळवणूक केली जात आहे म्हणून आज गट विकास अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले। कर्मचाऱ्यांचे जे ग्रामपंचायत पेमेंट अदा करीत आहे त्यांच्यावरती कारवाई करून कर्मचाऱ्यांचे पगार अदा करावे अशी आमची मागणी आहे। जर का या निवेदनाची कुठलीही दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल। याला ग्रामपंचायत अधिकारी जबाबदार राहतील असे जिल्हा सेक्रेटरी यांनी निवेदनात म्हटले आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची रक्कम मिळायलाच पाहिजे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची पूर्ण रक्कम मिळायलाच पाहिजे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पूर्ण किमान वेतनाची रक्कम मिळायलाच पाहिजे। जिल्हा सेक्रेटरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ धुळे। कोरोना महामारीचे संकट चालू असताना शासनाने 28 एप्रिल 2020 रोजी शासन निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची रक्कम ही वसुलीच्या टक्केवारीची अट शिथिल करण्यात आली असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट शिथिल करण्यामुळे शासनाची 50% रक्कम ही शासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यात अदा करीत असतात आणि उर्वरित रक्कम ही ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीमधून देण्याचे बंधनकारक आहे। हे बंधनकारक असताना सुद्धा ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना वेतनाची रक्कम देत नाही। त्यामुळे आज दिनांक 9/10/2020 रोजी आम्ही माननीय गट विकास अधिकारी यांना कर्मचाऱ्यांना किमान वेतन पूर्ण मिळावं यासाठी निवेदन सादर केलं आहे। तसेच निवेदनात आम्ही ज्या ग्रामपंचायती देत नाही त्यांचा उल्लेख केला असून सदर किमान वेतन कर्मचाऱ्यांना न मिळाल्यास येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा मी धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने करत आहे। तसेच कापडणे गावातील ग्रामपंचायत कर्मचारी शरद काशीनाथ पाटील वाटरमन हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना दुखापत झाली आणि दुखापत झाल्यामुळे त्यांच्या छातीच्या बरगडीला तडा गेला असून ग्रामपंचायत निधीमधून त्यांना औषध उपचाराचा खर्च मिळावा असे आम्ही संघटनेमार्फत विनंती करीत आहोत। जर त्यांना खर्च मिळाला नसल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मी ग्रामपंचायत कर्मचारी संघामार्फत संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।